महिला डॉक्टरवर अत्याचाराचा आरोप असलेला पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने स्वतःहूनच काल रात्री रिक्षाने फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि त्याला स्वतःला सरेंडर केलं। फलटण इथं महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केली होती। या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली आहे। तिच्या तळहातावर 2 नावे लिहिलेली होती, त्यामध्ये या पीएसआय बदनेचं नाव होतं। आरोपी पीएसआय बदने हा या घटनेनंतर फलटणमधून पसार झाला होता। त्याच्या शोधाकरता फलटण पोलीस आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेने 2 पथकं तयार केलेली होती। ही पथकं बीड, पुणे, पंढरपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आलेली होती आणि या बदनेला शोधलं जात होतं। बदने 2 दिवस नेमका कुठे कुठे होता, त्याला कोणी कोणी मदत केली लपण्याकरता, या सगळ्याची माहिती पोलीस त्याच्याकडून सध्या घेत आहेत। आता पीएसआय बदनेच्या चौकशीतून या प्रकरणात आणखी काय काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण इथंच विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं येत आहेत। दुसरीकडे पीएसआय आत्तापर्यंत म्हणजे काल रात्रीपर्यंत फरार होता, त्यामुळे पोलिसांवर थोडा दबाव होता त्याला शोधण्याकरता, त्याला ताब्यात घेण्याकरता। तो स्वतःहूनच पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला, त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतलाय। पण आता तो स्वतःहूनच मुख्यमंत्री येणार त्याच्या 1 दिवस आधी शरण आल्यामुळे त्याविषयी सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी आपण अधिक बोलूया। वैभव, हे फलटणचं डॉक्टर आत्महत्या प्रकरण प्रचंड चर्चेत आलेलं आहे। आधी बनकरला काल सकाळी ताब्यात घेतलं, नंतर रात्री उशिरा स्वतःच बदने पोलीस ठाण्यामध्ये आला। आता त्याच्याविषयी सुद्धा शंका घेतली जाते की तो अचानक कसा काय स्वतःहूनच शरण आला, कारण तो 2 दिवस लपून बसला होता। काय सांगाल, मुख्यमंत्री आज फलटणमध्ये येत आहेत याच्या पार्श्वभूमीवर? सुवर्ण, मी बरोबर त्याच हॉटेलच्या समोर आहे, ज्या हॉटेलमध्ये या डॉक्टर तरुणीनं आत्महत्या केलेली होती। मधुदीप नावाचं हे हॉटेल आहे आणि हे आत्महत्या करताना तिने हातावरती जी चिठ्ठी लिहिलेली होती, सुसाईड नोट, त्यामध्ये ही 2 नावं टाकण्यात आलेली होती, एक बनकरचं आणि दुसरं पीएसआय बदनेचं। बनकर हा त्याच्या घरीच इथं त्याला अटक पोलिसांनी केलेली होती, मात्र तोवर हा पीएसआय जो आहे बदने हा फरार झालेला होता। फलटणमध्ये 2 पोलीस स्टेशन आहेत, एक शहर पोलीस स्टेशन आणि एक ग्रामीण पोलीस स्टेशन। हा बदने जो आहे, पीएसआय बदने, हा याची नियुक्ती ही ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये होती आणि ज्या दिवशी याच लॉजमध्ये डॉक्टरनं सुसाईड केलं त्या दिवशी तो ग्रामीणच्या हद्दीमध्ये रात्रगस्तीवरती होता। हे सगळं होत असताना जेव्हा त्यांची नावं समोर आली, त्यानंतर तो सकाळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये येऊन या सगळ्याची माहिती जेव्हा त्याला कळाली तेव्हा तो फरार झाला। त्याने फोन बंद करून टाकला। पंढरपूरपर्यंत त्याचे ट्रेसेस जे आहेत फोनचे ते आलेले होते आणि त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला। जवळपास 4 टीम ज्या आहेत त्या सातारा LCBच्या काम करत होत्या या बदनेला शोधायचं। आणि दरम्यानच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांचा आज कार्यक्रम आहे, विविध विकास कामांचं लोकार्पण जे आहे ते फलटणच्या प्रमुख चौकामध्ये होतंय आणि त्या पार्श्वभूमीवरती ही इतकी प्रचंड सेन्सिटिव्ह संवेदनशील घटना घडल्यानंतर त्यातला आरोपी मिळत नाही म्हणून सातारा पोलिसांवरती मुख्यमंत्री येण्यापूर्वी तो शोधण्याचा प्रचंड मोठा दबाव सुद्धा होता आणि त्याच दबावातून पोलिसांकडून त्यांच्या चॅनलमधनं काही मेसेजिंग जे आहे ते या पीएसआयला केले जात होते। त्याच्या कुटुंबियांना काही निरोप जे आहेत ते पोलिसांनी दिले आणि त्यानंतर काल रात्री उशिरा हा पीएसआय बदने जो आहे तो फलटण ग्रामीण पोलिसांकडे आला। वास्तविक 100 मीटरचं अंतर आहे दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये, मात्र त्याची नियुक्ती जिथं होती तिथंच त्या फलटण पोलीस ठाण्यामध्ये ग्रामीणच्या तो गेला आणि तिथं हजर झाला। ज्यावेळी केवळ एक कॉन्स्टेबल जो आहे तो तिथं ड्युटीवरती होता, कुणी वरिष्ठ अधिकारी नव्हते। त्यानंतर जवळपास 5-10 मिनिटात फोनाफोनी करण्यात आली, अगदी अधीक्षकांपर्यंत निरोप गेले, SP आणि त्यानंतर सगळी यंत्रणा हल्ली। हा गुन्हा शहरमध्ये फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल असल्यामुळे त्याला या पोलीस ठाण्यामध्ये आणावं लागलं ग्रामीणमधून शहरच्या। आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तो बरोबर ग्रामीण पोलिसांकडेच का हजर झाला असेल, कोणी नसतानाच तो तिथं कसा पोहोचला असेल। त्यापूर्वी अगदी IG दर्जाचे अधिकारी हे 15 मिनिटापूर्वी तिथून निघून गेलेले होते आणि त्यानंतर तो रिक्षानं ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये आला। याचा अर्थ स्पष्ट आहे, या बदनेच्या सगळ्या मुवमेंट्स ज्या आहेत त्या पोलिसांमधल्या त्याच्या संबंधित असलेल्या काही जणांना माहिती होत्या आणि त्यांच्याकरवीच पोलिसांनी हे निरोप दिलेले होते। त्यामुळे काल रात्री तो ग्रामीण पोलिसांकडे जिथे त्याची नियुक्ती आहे तिथं हजर झाला फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये आणि तिथून मग त्याला पुन्हा शहर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं। रात्री 1च्या सुमारास त्याला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आलं। आता आज त्याची चौकशी केली जाईल, मात्र सध्या इथल्या सगळ्या साताऱ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मुख्यमंत्र्यांचा दौरा जो आहे तो निर्विघ्न पार पाडण्याचं आव्हान आहे।
त्याच्यामुळे या तपासाकडे आज सकाळपासून फारशा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेलं नाही. एकदा मुख्यमंत्री गेले की ते या सगळ्या संदर्भातला डिटेल तपास जो आहे तो केला जाईल. आणि हा अत्यंत क्रुशल अशा स्वरूपाचा आरोपी आहे. जो बनकर नावाचा आरोपी अटक करण्यात आलेला होता, त्याच्या बहिणीनं त्यांची बाजू मांडली आहे की संबंधित डॉक्टरनं त्याला प्रपोज केलेलं होतं आणि तो नाही म्हटल्यामुळं ती गेले 15 दिवस ताणामध्ये होती. त्यापूर्वीचं एक प्रकरण जे आहे ते या बदनेचं आहे. त्याच्याबरोबर आरोपींचे अनफिट करायचे दाखले जे आहेत ते वेळेवर देत नसल्यामुळे या डॉक्टरवर काही चौकशी लावण्यात आलेली होती. त्या प्रकरणाचा याच्याशी काही संबंध आहे का, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यात माजी खासदार रणजित नाईक निंबाळकरांचं नाव आलेलं होतं. मात्र या सगळ्या गोष्टींवरती पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि या दोन्ही प्रकरणांचं म्हणजे माजी खासदार जे आहेत रणजित नाईक निंबाळकर असतील किंवा फिट अनफिट देण्यावरून पोलिसांचा डॉक्टर बरोबर झालेला जो वाद आहे, जो कागदोपत्री रेकॉर्डवरती आलाय, तिची जी चौकशी जिल्हा रुग्णालयाकडून करण्यात आलेली होती, ती चौकशी या सगळ्यांचा या आत्महत्येशी काही संबंध नाहीये असं पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलंय. आत्महत्या जेव्हा झाली तेव्हा जो पुरावा मिळाला त्या पुराव्याच्या संदर्भानं बलात्काराचा तपास करणं हा आता सगळ्यात मोठा टास्क जो आहे तो सातारा पोलिसांसमोर असणार आहे. नक्की. वैभव, धन्यवाद. आपण सविस्तर माहिती दिलीत आणि सगळ्या अँगल्सनी काय नेमकं समोर येत आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलात. आज मुख्यमंत्री फलटणमध्ये आहेत, त्यामुळे ते सुद्धा या सगळ्या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन त्या संदर्भातली माहिती घेतील अशी अपेक्षा आहे, कारण भाजप नेत्याचं नाव सुद्धा यामध्ये समोर येत आहे. धन्यवाद. आणि याच संदर्भात म्हणजे हे जे सगळं प्रकरण आहे याच संदर्भात आमचे प्रतिनिधी सचिन यांनी सुद्धा सविस्तर आढावा घेतलेला आहे, तो सुद्धा आता आपण बघणार आहोत.